हॉलिस्टिक ऑर्गनायझेशन. बोलू ना मॅडम मी? हा बोला. बोल. सर्वप्रथम मी विहंगम हॉलिस्टिक ऑर्गनायझेशनचे धन्यवाद मानते. त्यानंतर ब्रह्मांडीय ऊर्जेला नमन करते आणि तुम्हा सर्वांना भावपूर्ण नमस्कार माझा. आणि श्री समर्थ यांना वंदन करून मी आज हा दशक 5वा आहे त्याला सुरुवात करते. तर सकाळी बघा अमृता मॅडमनी तो दशक 6वा देवशोधन हा दशक म्हणजे त्यांचा सुरू आहे. तर किती छान आपलं हे वाचन विवेचन चाललंय ना. आणि शकुंतला मॅडम पण घेत होत्या विवेक वैराग्य. खूप सुंदर म्हणजे सगळं विवेचन होत आहे. तर आजचा माझा दशक आहे तो 5वा आहे मंत्रांचा आणि मंत्रांचं महत्व काय आहे. त्याच्यानंतर या पाठामध्ये गुरु गुरु म्हणजे काय आणि त्याचं महत्व काय आहे हे देखील याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि पाठाचा सारांश म्हणजे असा की ब्रह्मज्ञानासाठी म्हणजे आपल्या आत्म्याच्या ज्ञानासाठी, ब्रह्मज्ञान म्हणजेच आपल्या आत्म्याचंच ज्ञान. मग त्या ज्ञानासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे आणि त्या सद्गुरूशिवाय मग ब्रह्मज्ञान प्राप्त होणं अशक्य आहे असं म्हटलेलं आहे. तर त्याचं आता आपण सविस्तर सगळ्या जाणून घेऊया की त्याच्यामध्ये हा दशक 5वा आहे आणि समास पहिला आहे. तर गुरुनिश्चय असं नाव आहे या समासाचं. समास 1. तर श्री समर्थ म्हणतात, माझा आवाज येतो ना व्यवस्थित? हो येतोय मॅडम. हा. तर श्री समर्थ म्हणतायत, हे सद्गुरु राया तुमचा जय जयकार असो. तुम्ही पूर्ण काम आहात आणि तुम्हीच परमेश्वर आहात. म्हणजे समर्थ सांगतायत बरं का सद्गुरु रायांना. सद्गुरु म्हणजे गुरु म्हणजे चांगला गुरु म्हणजेच गुरुविषयी चाललंय. तर आता आपल्याला मॅडमनी गुरु कोणाला म्हणायचं आणि त्याच्यावर आपण ध्यानधारणा सगळं आपलं चाललेलं पण आहे. म्हणजे श्वासाला आपण गुरु मानत आहोत आणि त्यानुसार आपलं कार्य पण चाललं आहे आणि त्याच्या अनुभूती पण आपल्याला वेगवेगळ्या येत आहेत. तर म्हणून श्री समर्थ म्हणतात, हे सद्गुरु राया तुमचा जय जयकार असो. तुम्हीच पूर्ण काम आहात, तुम्हीच परमेश्वर आहात. आपण पण असं समजतो ना. तर मग सर्वांच्या हृदयात असणारे आत्मस्वरूप आत्मारामही तुम्हीच आहात. बघा किती छान सांगितलंय ना. तुमचा महिमा हा अनिवर्चनीय आहे. म्हणजे कसा, तर तो शब्दात आपण वर्णनच करू शकत नाही असं आहे. म्हणून त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही. आता कसं सांगितलं इथे की जे वेदांना कळण्यास कठीण आहे, म्हणजे वेदांना सुद्धा कळलं नाही बघा, असं त्याचं वर्णन म्हणजे ज्याचं वर्णन शब्दाने सुद्धा करता येत नाहीये, असे हे दुर्बोध्य आहे. अशा या आत्मतत्वाचा लाभ तोही म्हणजे तुम्ही त्या सत्शिषेला साक्षात करून देता असे समर्थ सांगतायत बर का. म्हणजे त्या आत्मतत्वाचा जो लाभ आहे म्हणजे आत्म्याचा लाभ. आता सकाळीच्या सेशन मध्ये मॅडमनी सांगितलं बघा, म्हणजे आत्मज्ञानाचं महत्व सांगितलं. म्हणजे त्या कांद्याच्या वरचे जे आवरण काढता काढता कसं ज्ञान होतं ते उदाहरण दिलं होतं बघा. तर म्हणजे त्या आत्मतत्वाचा लाभ त्या सत्शिषेला कसं करून देतात असं समर्थांनी सांगितलं आहे इथं. जे योगाचे परम रहस्य आहे, जे शंकराचे राहण्याचे ठिकाण आहे. आता आपल्याला माहित आहे शिवोहम शिवोहम शंकराचं राहण्याचं ठिकाण, जे विश्रांतीला विश्राम मिळतो, जेथे विश्रांतीला विश्राम मिळतो, असे जे आगाध परम गुह्य असे ब्रह्म परमात्मा ते तुमच्या कृपेच्या योगाने सत्शिष्य स्वतःच होतो व अशा रीतीने तो ब्रह्मरूप झाला. ब्रह्मरूप झाला म्हणजे जीवाचं शिवाशी मिलन होतं, असा ब्रह्मरूप होतो. म्हणजे दुर्घट अशा संसाराच्या योगाने कधीही बद्ध होत नाही. म्हणजे तो संसारामध्ये बांधला जात नाही तेव्हा. म्हणजे शकुंतला मॅडमनी सांगितलं होतं विवेक आणि वैराग्य, तो आपला समास चाललेला ना, त्याच्यात सांगत होतं की परमार्थ करता करता संसार करावा असं. तर म्हणजे आता इथं कसं सांगितलं की ब्रह्मरूप झालं म्हणजे जीवाचं शिवाशी मिलन झालं की मग
तो संसारात बांधला जात नाही असं सांगितलं आहे इथं. तर वक्त्याचे हे वचन ऐकून श्रोते त्यांना विनंती करतात की स्वामींनी आता लढिवाळपणे गुरु शिष्याची लक्षणे अशा प्रकारे वर्णन करावे की ती ऐकून मुमुक्षांना म्हणजे मोक्ष असणाऱ्यांना तत्काळ सद्गुरु मॅडम शरण. थोडा आवाज मोठा होईल का? हा, थोडासा आवाज आवाज थोडा अजून मोठा पाहिजे तुमचा. एकच मिनिट हा. बघा आता येतोय. हा आता. आता येतोय का? आता येतो, ठीक आहे. हा, मी जरा तेव्हा स्वामी सांगतात की सर्व म्हणजे आता गुरु शिष्याची लक्षणे सांगतायत इथे. तेव्हा स्वामी सांगतात की सर्व वर्णांना म्हणजे वर्ण आपल्याला माहितच आहेत बघा, नाही का? म्हणजे शूद्र, वैश्य, क्षत्रिय अशा आणि ब्राह्मण हे 4 वर्ण आहेत की नाही. तर स्वामी कसे सांगतात की सर्व वर्णांना ब्राह्मणच गुरुस्थानी आहे. म्हणजे ब्राह्मणाला श्रेष्ठत्व दिले बघा. ब्राह्मणच कसा गुरुस्थानी आहे असं सांगितलं आहे. आणि म्हणून तो जरी क्रियाहीन झाला तरी अनन्य भावाने त्याला सर्वांनी शरण जावे. म्हणजे ब्राह्मणाला शरण जावं असं सांगितलं आहे. अहो या ब्राह्मणासाठीच नारायणाने अवतार घेतला. म्हणजे प्रत्यक्ष विष्णूने अवतार घेतला असं सांगितलं आहे. ब्राह्मणाचे चरण चिन्ह स्त्री वत्स आपल्या वक्षस्थलावर धारण करतात म्हणजे श्री विष्णू. तर इतरांची काय कथा असं सांगितलं. म्हणजे ब्राह्मणांना खूप महत्व दिलं आहे, नाही का? गुरुस्थानीच मानलं आहे. ब्राह्मणाचे वचन प्रमाण मानले जाते. त्याच्या वचनाच्या योगे शूद्र ही ब्राह्मणाच्या योग्यतेस चढतात. आणि ब्राह्मणाने मंत्रोच्चार केला की धातू अथवा पाषाण यांच्या ठिकाणी देवत्व येते. म्हणजे आता आपण पूजा अर्चा वगैरे करतो बघा, तर ब्राह्मणच ते मंत्र वगैरे म्हणतात ना. तर त्याच्यामुळं मग कसं ब्राह्मणाने मंत्र वगैरे म्हणाले की जे पुढे मूर्ती किंवा पाषाण असतं तर त्याच्यात पण देवत्व येतं. म्हणजे आपला पण तिथे भाव जागृत होतो ना. म्हणजे असं जिथे भाव तिथे देव असं म्हणतात तसं. आणि ब्राह्मणाच्या त्या वाणीने, उच्चारण्याने किंवा त्याच्या मंत्राने म्हणजे देवत्व येतं असं सांगितलं आहे. जो ब्राह्मण मौजी बंधनाविरत असतो म्हणजे कसा की ते ब्राह्मणांच्या मध्ये बघा काहीतरी त्यांचे ते संस्कार असतात ना, मुंज करणे वगैरे असं. तर तसे जसे त्याचे संस्कार झाले नसतील तर तो निसंशय शूद्र समजावा असं म्हटलं आहे. आणि मौजी बंधनामुळे ब्राह्मणांचा दुसऱ्यांदा जन्म होत असतो. म्हणूनच त्याला द्विज असंही म्हणतात. म्हणजे दुसरा जन्म होतो त्याचा असं म्हटलं आहे. तर सर्व वर्णांना ब्राह्मण असा पूज्य आहे अशी मुख्य वेदाज्ञा असून ती प्रमाण मानावी. जे वेदविरहित असते ते अप्रमाण असते आणि ते भगवंतालाही अप्रिय असते. म्हणजे ब्राह्मणांचेच महत्व इथं जास्त सांगितलं आहे. ब्राह्मणामुळे योग, याग, व्रते, दाने, सर्व तीर्थयात्रा आधी सफळ होतात. म्हणजे सगळे आपण जे कार्य करतो ते ब्राह्मणांच्याकडूनच करतो ना. कर्मकांड करतो आपण, पूजा अर्चा त्यांच्याशिवाय होऊच शकत नाही ना कर्मकांड आपलं. ब्राह्मण हे मूर्तिमंत वेदच जाणावेत. एवढेच नव्हे तर ब्राह्मण म्हणजे साक्षात भगवंत अशी भावना असावी. त्यांच्या वाक्यामुळे सर्व मनोरथ पूर्ण होतात. म्हणजे मंत्रांचं महत्व सांगितलंय ना हो या अध्यायामध्ये. कारण मंत्र पण म्हणजे आपण कसे म्हणतोय म्हणजे त्याला पण आता ब्राह्मण कसे आहार त्यांचा सात्विक असतो. त्याच्यानंतर त्यांची साधना असते. त्याच्यानुसार मग ते मंत्र उच्चारतात ना. मग त्यामुळे ते फलित होतात ना मंत्र. म्हणून मग ब्राह्मणांना महत्व दिलं आहे आणि कर्मकांड म्हणून त्यांच्याकडून केलं जातं. आणि आपण पूजा अर्चा करतो, सत्यनारायण करतो बघा ते सांगतात की नाही त्यांच्याद्वारेच आपलं ते संकल्प करा म्हणतात, नाही का? तर ते संकल्प मंत्राद्वारे मग ते जे काय असतील ते देखील मनोरथ पूर्ण होतात. आता ब्राह्मणांचे पूजन केले असता चित्तवृत्ती शुद्ध होऊन ती भगवंताच्या ठिकाणी चढते. म्हणजे ब्राह्मणांचं पूजन केल्यावर काय होतं ते सांगितलं आहे.
ब्राह्मण हे तीर्थरूपी असल्याने त्यांच्या योगे प्राण्यांना उत्तम गती प्राप्त होते. प्राण्यांना पण गती प्राप्त होते बघा. आणि लक्ष भोजनात जेवण्याचा अधिकार ब्राह्मणांनाच आहे. तेथे दुसऱ्यांना कोण विचारतो? परंतु भगवंत भावाचा भुकेलेला असतात. म्हणजे भगवंत भावाचा भुकेलेला आहे. तर इतर गोष्टींची पर्वा नसते. म्हणजे त्यांना इतर गोष्टीची पर्वा नसते. तर श्रेष्ठ देवही ब्राह्मणांना वंदन करतात. असं सांगितलं आहे. तिथे बिचाऱ्या मानवाची काय कथा? मग ब्राह्मण मूढमती असला तरी तो जगदवंद्यच आहे. म्हणजे त्याला काही म्हणजे नॉलेज नसलं किंवा त्याची साधना नसली तरी तो जगाला वंद्यच आहे असं सांगितलं आहे. आता एखाद्या अत्यंत उत्तम शब्दज्ञानी असला तरी तो उपयोगाचा नाही. म्हणजे एखाद्याला खूप ज्ञान आहे बघा, नाही का? पण त्याचा काही उपयोग नाही कारण ब्राह्मणाच्या बरोबरीने त्याची पूजा करता येणार नाही ना, असं. तर म्हणजे सर्वसामान्य आणि ब्राह्मण याच्यातला भेद सांगितला आहे इथे. आता अ, कसं सांगितलं की जे हरीचे व हराचे भक्त असतात त्यांचा ब्राह्मणावर विश्वास असतो. म्हणजे विष्णूचं सांगितलं इथं भक्त असतात त्यांचा ब्राह्मणावर विश्वास असतो. ब्राह्मणांची सेवा केल्याने अनेक जण पावन झाले आहेत. जर तुम्ही असे म्हणाल की ब्राह्मणाची सेवा केल्याने देवादी देवाची प्राप्ती होते, तर सद्गुरू मग कशासाठी करायचा? बघा इथे प्रश्न छान विचारलाय की नाही. तर याचे उत्तर असे की आपले खरे धन जे स्वस्वरूप साक्षात्कार त्याची प्राप्ती सद्गुरूशिवाय होऊ शकत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे सद्गुरू किती महत्वाचा आहे, म्हणजे गुरु किती महत्वाचा आहे बघा. त्याच्याशिवाय म्हणजे साक्षात्कार होणार नाही किंवा आत्म्याचा साक्षात्कार होणार नाही किंवा आपलं आत्मज्ञान होणार नाही आपल्याला असं सद्गुरूशिवाय. तर स्वधर्म स्वधर्म कर्मात ब्राह्मण पूज्य असला तरी सद्गुरूशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. आणि ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय जन्म मरणापरे जन्म मरण परंपरेतून सुटका नाही. म्हणजे सद्गुरूशिवाय ज्ञानप्राप्ती पण होणार नाही आणि ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय नाही का आपल्या आत्म्याचं ज्ञान झाल्याशिवाय जन्म मरणातून सुटका पण होणार नाही. तर सद्गुरूशिवाय ज्ञानाची प्राप्ती कधी होणार नाही. आणि ज्ञानप्राप्ती ज्यांना होत नाही ते अज्ञानी प्राणी जन्म मृत्यूच्या प्रवाहातच वाहत जातात बघा. म्हणजे ज्ञानाची प्राप्ती जर होत नाही ना तर मग ते जन्म मृत्यूच मग नाही का म्हणजे आपण कर्म करत राहतो, पाप पुण्य होतं आणि जन्म मृत्यूच सतत म्हणजे तो प्रवाह सुरूच राहतो. आता मोक्षासाठी ज्ञानविरही जे जे उपाय केले जातात ते जन्मालाच कारण ठरतात. म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी सद्गुरूंची पावले सदृढ धरावी. म्हणून सद्गुरू महत्वाचे आहेत सांगितले बघा. म्हणजे मोक्षासाठी सद्गुरूंचं किती महत्व आहे बघा. ज्याला भगवंताच्या दर्शनाची तीव्र इच्छा असेल त्याने सत्संग धरावा. सत्संगाशिवाय देवादी देवाची प्राप्ती होतच नाही. अज्ञानी माणसे बिचारी सद्गुरूशिवाय नाना साधने करतात. पण सद्गुरू कृपानं लाभल्यामुळे व्यर्थच दुःखी कष्टी होतात. आता कोणी कसं बघा कार्तिक स्नान करतं म्हणजे प्रत्येक स्नानाचं माघी स्नान असतं, कार्तिक स्नान असतं, नाही का? किंवा नाना करतात, उद्यापने करतात, दान करणं असतं नाही का? कोणी स्वतः म्हणजे असं वेगवेगळं सांगितलं येतं की स्वतः जाळून घेतात, तर कोणी झाडास उलटे टांगून घेऊन खाली केलेला धूर पिऊन तप करतात, तर कोणी उन्हाळ्यात चारी बाजूस अग्नी पेटवून मस्तकी सूर्याचा ताप सहन करून तप करतात. असं म्हणजे वेगवेगळे हे व्रत आहेत, स्नाने आहेत असं म्हणजे सांगतात की सद्गुरु कृपा न लाभल्यामुळे म्हणजे बरेच जण दुःखी कष्टी होतात. तर कोणी काय काय करतात ते इथं सांगितलं आहे. कोणी हरिकथा करतात, पुराण श्रवण करतात, तर कोणी आदराने अध्यात्माचे निरूपण करतात. तर कित्येक लोक आहे ना अत्यंत कठीण अशा सर्व तीर्थाच्या यात्रा करीत हिंडत राहतात. तर कोणी देवतां म्हणजे
झळफळीत देवतार्चने, स्नान संध्या, दर्भासने, टिळे, माळा, गोपीचंदाची टिळे आणि श्री मुद्रांचे म्हणजे वैष्णवी मुद्रांचे ठसे इत्यादी कर्मकांडात बुडून जातात. म्हणजे प्रत्येक जण कोण कोण काय काय व्रते कर्मे करतात ना, त्या संदर्भात सांगितलं आहे इथं. काही लोक प्रयत्नपूर्वक अर्घ्यपात्रे, संपुष्ट गोकर्णे, तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेली देवतांची यंत्रे आहेत, त्यांचे मंत्र, नाना प्रकारची उपकरणे वगैरे पूजेचे साहित्य अत्यंत सुंदर सुशोभित ठेवण्यात समाधान मानतात. म्हणजे हा अध्यायच मंत्रांचा आहे ना, त्यामुळं मग याच्यात हेच सांगितलं आहे जास्त. काही लोक देवळातील घंटा घणघण वाजवतात, स्तोत्रे, स्तवने, स्तुती घडघडा म्हणतात. आता निरनिराळी योगासने, मुद्रा, ध्यानधारणा, प्रदक्षिणा, नमस्कार इत्यादी आवडीने करतात. म्हणजे ती तितक्या प्रकृती आहेत बघा नाही का. तर मग त्यानुसार ते कृत्य म्हणजे वेगवेगळी कर्मे केली जातात. कुणी पंचायत पूजा करतात, पंचायतन पूजा करतात. कुणी मृत्तिकेची लिंगे करून त्यास बेल, नारळ, फळे, फुले यांची लाखोली वाहून यथासांग संपूर्ण पूजा करतात. तर काही लोक उपवास करतात, तर कोणी एखादा नेमनिष्ठेने चालवतात. या प्रकारे या कर्मासाठी ते अत्यंत कष्ट सोसतात व त्याचे फळही त्यांना मिळते. पण हे सर्व लोक भगवंत प्राप्तीचे मुख्य वर्म जाणतच नाही. तेथे त्यांची फार मोठी चूक होते. म्हणजे कर्मकांड करत राहतात नाही का. असं तर यज्ञाधिक कर्मे केली आणि अंतकरणात जर फळाशा धरली, म्हणजे कर्म करत राहिलो आणि फळाची अपेक्षा करत राहिलो, तर आपल्या इच्छेनेच ते जणू पुढील जन्माचा विसार घेतला असे घडते नाही का. म्हणजे आता आपण कर्म केला आणि त्या फळाची अपेक्षा केली, तर मग त्याच्यासाठी परत आपल्याला जन्ममृत्यू करायचाच आहे ना. म्हणजे परत त्याच्यासाठी जन्माला यायचंय, मग ते कर्माचं फळ मिळणारच आपल्याला असं. म्हणून सांगितलं की पुढील जन्माचा विसार घेतला असं घडतंय. मग वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो आणि मग सकाम कर्मामुळे त्याची कर्मे हा पुढील जन्माचा प्रारंभ ठरतो. तर समजा खूप कष्ट करून 14 विद्यांचा अभ्यास केला आणि त्यामुळे त्यांना म्हणजे यथावकाश रिद्धी सिद्धी जरी प्राप्त झाल्या, तरी सद्गुरु कृपेशिवाय सर्वता स्वहित साधता येत नाही. म्हणजे सद्गुरु किती महत्वाचा आहे इथं सांगितलंय बघा. म्हणजे आपण हे असं सगळं कर्मकांड करत राहिलो, म्हणजे म्हणजे सद्गुरूंची कृपा होणं गरजेचं आहे आणि यमपुरीचा अनर्थही त्यायोगी चुकत नाही. आता जोपर्यंत ज्ञानप्राप्ती होत नाही, तोपर्यंत मरण व जन्म चुकत नाही. बघा, गुरुकृपेशिवाय अधोगती अथवा गर्भवास चुकत नाही. ध्यानधारणा, मुद्रा, आसने एवढेच नव्हे, तर भक्ती, भाव व भजन हे सर्व ब्रह्मज्ञान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत व्यर्थच समजावे. म्हणजे आत्म्याचं ज्ञान होत नाही ना, तोपर्यंत हे सगळं व्यर्थच आहे. म्हणजे आपण नाही का सगळ्या ह्या कृती ध्यान धारणा सगळं करत आहोत. सद्गुरु कृपा जरी झाली नाही, तर साधक भलतीकडेच वावरतो. एखादा आंधळा चाचरून दलदलीत अथवा खाचखळग्यात पडावा, तशी त्या म्हणजे साधकाची स्थिती होते. म्हणजे सद्गुरूची कृपा होणं पण गरजेचं आहे. जसे नेत्रात अंजन घातले की जमिनीतील गुप्तद्रव्य दृष्टीत पडते, त्याप्रमाणे सद्गुरु वचन श्रवणी पडले की ज्ञानाचा प्रकाश पसरतो. किती छान उदाहरण दिलं आहे बघा इथे. सद्गुरूशिवाय जन्म निर्फळ होतो. सद्गुरूशिवाय सगळे दुःखच वाट्याला येते. सद्गुरूशिवाय तळमळ जात नाही. अभय देणारा सद्गुरूंचा कृपाहस्त लाभला की त्या कृपेमुळे साक्षात ईश्वर प्रकट होतो आणि अपार संसार दुःखे नाहीशी होतात. म्हणून गुरु महत्वाचा आहे. पूर्वीही जे अत्यंत श्रेष्ठ असे संत, महंत, मुनीश्वर वगैरे होऊन गेले, त्यांनीही सद्गुरूच्या योगानेच आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणजे बघा पूर्वीचे संत होते ना, त्यांचे गुरु होतेच ना, प्रत्येकांचे गुरु.
त्यांच्यामुळेच त्यांना म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती झाली ना. श्रीराम, कृष्ण आदी भगवंताचे अवतारही गुरुभजनी तत्पर होते. तसेच इतर साधू, सिद्ध आणि संतांनाही गुरुसेवा केली. सर्व सृष्टीचे चालक जे हरी, हर, ब्रह्मा आदी मुख्य त्रिदेव तेही सद्गुरुचरणी अत्यंत लीन होतात. त्यामुळे त्यांचे महत्व वाढते. असो, ज्याला अंतःकरणापासून मोक्षाची तीव्र इच्छा असेल त्याने सद्गुरू करावा. बघा, मोक्षाची इच्छा असेल तर सद्गुरू करावा म्हणून सांगितलंय. सद्गुरूशिवाय कल्पंतातही मोक्षप्राप्ती होऊ शकत नाही. आता सद्गुरू कसे असतात ना, ते सांगतो. ते इतर गुरूंच्या सारखे नसतात. ज्यांच्या कृपेने शुद्ध ज्ञान प्रकाशते त्यांना सद्गुरू म्हणावे. म्हणजे सद्गुरू कोणाला म्हणावे सांगितले बघा. त्या सद्गुरूची ओळख आपण पुढील समासात करून दिली आहे. तर आता आपण हा समास एक आता संपला आहे. त्याचा पुढचा समास 2 आपण बघणार आहोत. पहिला समास गुरुनिश्चय हा होता. आता समास 2 गुरुलक्षण हा आहे. आवाज येतोय ना हो माझा? हो मॅडम. हा. तर आता बघा, गुरुलक्षण संदर्भात आपण आता जाणून घेत आहोत. समास 2 मध्ये सद्गुरूंची लक्षणे दिली आहेत. सद्गुरू म्हणजे जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो आणि ज्ञानाचा अंधार दूर करतो आणि जीवात्म्याला परमात्म्याशी जोडतो. आणि सद्गुरू हीच प्रधान लक्षण आहे. मग इतर करामती असली तरीही म्हणजे ह्याच्यामध्ये सद्गुरूंची लक्षणं दिलेली आहेत आणि ते ब्रह्मज्ञानाचा उपदेश करत आहेत. आता श्री समर्थ म्हणतात की जे चमत्कार करून दाखवतात त्यांनाही गुरु म्हटले जाते, पण ते मोक्ष देणारे सद्गुरू नसतात. बरोबर आहे की नाही? नाही का? म्हणजे असं समाजात आता बरेच असे गुरु असतात नाही का, पण त्यांना सद्गुरू म्हणत नाहीत ना, किंवा ते मोक्ष देणारे गुरु नाहीये. सभेचे वशीकरण करणे, चेडे, चेटके, शाबर, मंत्र, अनेक कौटाळे करणे, नाना कौतुके, चमत्कार करणे, असंभाव्य गोष्ट शक्य करून दाखवणे, नाना औषधीच्या प्रयोगाची माहिती देणे, दुसऱ्या धातूपासून सोने बनविण्याच्या पद्धती दाखवणे, नजरबंदीचा तात्काळ इच्छित प्राप्तीचा प्रयोग करणाऱ्यांनाही लोक गुरुच मानतात. म्हणजे गुरु कसे असतात ते सांगितलंय. जे साहित्य, संगीत, रागज्ञान, गीत, नृत्य, तान, मान, नाना वाद्ये इत्यादी कला लोकांना शिकवतात तेही गुरुच होत. म्हणजे बघा, आपण जन्माला आल्यापासून नाही का, शिक्षणापासून नंतर नोकरीच्या म्हणजे सगळीकडे आपले गुरुच असतात ना. आईपासून सुरुवात होते ना आपले गुरूंची. तर काही मांत्रिक मंत्रविद्या शिकवतात, ताईत, गंडे, दोरे देण्याचे शिकवतात. पण समाजात गुरु कसे असतात ना ते सांगितलं आहे. तर काही पोट भरण्याची विद्या शिकवतात. ज्या जातीचा जो व्यापार अथवा उद्योगधंदा असेल तो पोट भरण्यासाठी जे शिकवतात तेही गुरु, पण ते सद्गुरू मात्र नव्हे. आपली आई, आपले वडील हेही आपले एक प्रकारे आपले गुरुच असतात. पण जो संसार सागरातून पहिलं तिरास नेतो तो सद्गुरू वेगळाच असतो बघा. जो गायत्री मंत्राचा उपदेश देतो तोही खरोखर कुळगुरूच असतो. पण आत्मज्ञानाशिवाय पहिलं तरी गाठता येत नाही. म्हणजे आत्मज्ञान किती महत्वाचं आहे सांगितलंय बघा इथं. आणि आपण पण म्हणजे मॅडम आपल्या ध्यानाद्वारे वगैरे म्हणजे आपलं ते चाललेलंच आहे ना. जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून अज्ञानरूपी अंधकाराचे निरसन करून जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य करून देतो. भिन्न आहेत असे वाटणाऱ्या देव आणि भक्त यांचे जीवशिवपणाने जे द्वैत भासत असते त्या देवभक्तांना जो एकरूप करतो तो सद्गुरू जाणावा. म्हणजे देव आणि भक्त यांचे जीव शिवपणाने जे द्वैत भासत म्हणजे जीवाचं शिवाशी मिलन होतं ना. म्हणजे आपल्याला म्हणजे कुंडलीच्या ध्यानात बघा मॅडमनी सांगितलं होतं नाही का,
म्हणजे कसं ते म्हणजे जीवाचं शिवाशी कसं एकरूप होणं होतं, एकरूपता होते. तो सद्गुरू जाणावा असं सांगितलंय. तर वाघाने उडी घेऊन गाय व वासराची ताटाटूट केली आहे. असे पाहून जे कृपाळूपणे तेथे उडी घालून वाघाच्या तावडीतून गाय वासरांना सोडवतो, त्याप्रमाणे संसाररूप वाघाच्या तावडीतून जीवाला सोडवून त्याची ईश्वराशी भेट घडवतो, तो सद्गुरू जाणावा. म्हणजे उदाहरण दिले बघा इथं. संसार संसार रूप म्हणजे वाघाच्या तावडीतून जीवाला सोडवून त्याची ईश्वराशी भेट घडवणे. जो घडवून देतो तो सद्गुरू जाणावा असं सांगितलं आहे. आता मायारूपी जाळ्यात सापडून संसार दुःखाने व्याकुळ झालेल्यांना जो त्या जाळ्यातून मुक्त करतो तो सद्गुरू जाणावा. म्हणजे हे संसार आपल्याला मॅडम पण म्हणतात ना नेहमी की हे मायाजाळच आहे ना हे सगळं, नाही का? त्यातून मुक्त होणं गरजेचं आहे. आणि तो त्यातून जो मुक्त करतो तो सद्गुरू जाणावा असं म्हटलंय. वासनारूपी नदीच्या महापुरात सापडून बुडत असतात जेव्हा प्राणी गयावया करू लागतो, तेव्हा कृपाळूपणे उडी घालून जो त्याला तारतो तो सद्गुरू समजावा. इच्छा म्हणजेच वासनारूपी बेडी जीव अडकतो आणि त्यामुळे त्याला गर्भवासाच्या विपत्तीत सापडावे लागते आणि ज्ञान देऊन जो या बेडीतून शीघ्र सोडवतो तोच सद्गुरू स्वामी होय. किती छान उदाहरण बघा दिलेत. म्हणजे सद्गुरू कसा ओळखावा आणि कसा सोडवतो सद्गुरू आपल्याला हे सांगितलं आहे इथे. सद्गुरू वेदातील शब्दाचे अंतरंग दाखवून देऊन स्वस्वरूपानुभव करून देतात. ते सद्गुरू हे अनाथांचे माहेर असते. जीव बापडा अल्पज्ञ असतो, त्याला ते साक्षात ब्रह्मच करतात आणि ज्ञानोपदेश करून त्यांची जन्म मरण चक्रातून सुटका करतात. म्हणजे बघा जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त व्हायचं असेल आपल्याला तर मग गुरुच आपली मुक्ती करणार आहे असं सांगितलंय. वेदांचे अभ्यंतरी असणारे गुह्य असे हे ब्रह्मज्ञान ते वेदातून काढून आई ज्याप्रमाणे आपल्याला छोटे छोटेसे घास भरवते, त्याप्रमाणे सद्गुरू माऊली अत्यंत वात्सलतेने आपल्या शिष्याच्या कानात आपल्या शब्दाने हळूहळू आत्मज्ञानाचे गूढ रहस्य ऐकवते. वेदशास्त्रे आणि ब्रह्मज्ञानी पुरुष या सर्वांचे अनुभव पाहता ते अगदी एकच आहे असे कळून येते. सद्गुरू हे परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी तोच अनुभव शिष्यास देतात. आता सद्गुरू संशय पूर्णपणे नाहीसे करतात. स्वतः आदराने, स्वधर्माने, स्वधर्माचे प्रतिपालन करतात आणि वेदविरहित व्यर्थ बडबड तर कधीच करत नाही. काही गुरु असे असतात की मनास जे जे वाटेल ते मनसोक्त आचरतात. तर ते गुरु नव्हे. ते बळेच शिष्याच्या गळ्यात पडणारे भिकारी समजावे. म्हणजे जे शिष्याला साधना करायला लावत नाहीत, त्याला इंद्रिय निग्रह करायला लावत नाही. ते गुरु दमडीला 3 इतके स्वस्तात मिळाले तरी त्याचा त्याग करावा. जो कोणी ज्ञानाचा उपदेश करतो, अविद्याचा समूळ नाश करतो आणि इंद्रिय निग्रहाची शिकवण देतो, तोच सद्गुरू समजावा. गुरु आणि सद्गुरूंचा भेद काय आहे, कसा आहे ते सांगितले बघा इथे. काही गुरु द्रव्याने विकत घेता येतात, काही शिष्याचे अंकित असतात आणि अति दुराशाने दीनवाणे झालेले असतात. ते शिष्याला जे आवडते तेच करतात. शिष्याची मनधरणी करतात. त्याच्या गळ्यात कामनारूपी पापीण पडलेली असते. आता जो गुरु सत्य स्पष्टपणे न सांगणारा असतो, तो अधमाहून अत्यंत अधमच, चोरटा, मैद आणि पामर असून द्रव्यासाठी भोंदूपणा करणारा असतो. ज्याप्रमाणे
एखादा दुराचारी वैद्य रोग्याच्या सर्वस्वाची राख रांगोळी तर करतोच, पण शेवटी भिडेमुळे घातकी ठरतो. समाजात कसे गुरु असतात त्याचे उदाहरण दिलेत बघा इथे. जेथे वर्णन केलेल्या वैद्यासारखा गुरु नसावा. असा गुरु असेल तर देव तर दुरावतोच, शिवाय भिडला म्हणजे बळी पडून तो शिष्याला बंधनात गुंतवतो. त्याचे जवळ ब्रह्मज्ञान आणि स्थूल देहाने जो उत्तम प्रकारे साधनाही करत असतो, असा सद्गुरूच आपल्या स्वस्वरूपानुभव प्राप्त करून देतो. म्हणजे ज्याच्यावर ब्रह्मज्ञान आणि स्थूल देहाने जो उत्तम प्रकारे साधना करत असतो, असा सद्गुरूच आपल्याला स्वस्वरूपानुभव प्राप्त करून देतो. काही गुरु प्रकाश दर्शनादी चमत्कार मोठ्या आदराने दाखवतात, मंत्रोपदेशही देतात, पण त्यांचे ज्ञान इतकेच मर्यादित असते. त्यामुळे त्यांच्याकडून मंत्रोपदेशही घेणारे बिचारे जीव भगवंतास अंतरतात. आता ज्याला शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती व आत्मप्रचिती या तिन्ही प्राप्त झाल्या असतील, तोच उत्तम लक्षणाने युक्त सद्गुरू होय. म्हणजे त्याला ह्या सगळ्या प्रचिती झाल्या असतील, शास्त्राची, गुरुची प्रचिती, आत्मप्रचिती झाली असेल, तर तोच उत्तम लक्षणाने सद्गुरू ओळखावा. जो खरा मुमुक्षु असेल, त्याने अत्यंत आदराने अशा सद्गुरूंना शरण जावे. म्हणजे ज्याला मोक्षाची खरंच इच्छा असेल, त्याने आदराने त्या सद्गुरूंना शरण जावे. एखादा गुरु म्हणून घेणारा अद्वैत निरूपण करण्यात अत्यंत अगाध विद्वत्ता व वक्तृत्व दाखवतो, पण विषयाच्या ठिकाणी त्याची आसक्ती तशीच राहिलेली असते. अशा व्यक्तीला गुरु केल्याने आपल्या मानवी देहाची सार्थकता होणार नाही ना हो. म्हणजे विषयाची आसक्ती असणाऱ्याला कशी होणार ना. आता निरूपण समयी तो उत्तम रीतीने ब्रह्मज्ञान सांगत असला तरी त्याचे मन चंचल असते. स्वस्वरूपानुभव त्याला प्रत्यक्ष आलेला नसल्याने त्याचे ज्ञान निश्चयात्मक नसते. काही वक्ते निरूपण करताना सिद्धीचे सामर्थ्य वगैरे वर्णन करून सांगतात. श्रोत्यांनी ते ऐकल्यावर त्याच्या मनात प्रशा उत्पन्न होते. नाना चमत्कार पाहिले की त्याची बुद्धी डळमळू लागते. त्यांना वाटते की पूर्वीही अनेक ज्ञानी, विरक्त, भक्त होऊन गेले की ज्यांना भगवंत प्रत्यक्ष दर्शन देत असे. त्यांच्या ठिकाणी सिद्धीच्या योगे अद्भुत सामर्थ्य दिसून येत असे. त्यांचे सामर्थ्य असे अचाट होते की त्यापुढे आमचे नुसते ज्ञान व्यर्थच म्हणावे लागेल. अशा प्रकारे सिद्धीच्या सामर्थ्याविषयी स्वार्थ त्यांच्या अंतरात उत्पन्न होत असतो. आता सिद्धीची ही आशा दुराशाच आहे. जोपर्यंत दुराशा नष्ट होतच नाही ना, तोपर्यंत भगवंत भेटत नाही. आणि शब्दज्ञानी लोक कामनेच्या अधीन असल्याने चांगले नसतात. अनेक ज्ञानी म्हणणारे लोक कामनेने वेडे झालेले नागविलेले जातात. त्यांना आत्मज्ञान प्राप्त होत नाही. मग आपली कामना पूर्ण व्हावी म्हणून धडपडणारी बिचारी ही मूर्ख माणसे काही न कमवताच मरून जातात. ज्यांना अंतःकरणात यत्किंचितही कामना नाही, असा संत म्हणजे विराळच असतो. त्याच्या मते त्याचे वागणे इतरांपेक्षा सर्वस्वी वेगळे असते. तो सदा सर्वदा भगवंता संबंधीच बोलत असतो. इतर वस्तूविषयी विचारतात त्याच्या मनात कधीच म्हणजे दुसरा विचार येत नाही, नाही का. सतत विचार त्याला असे भगवंताबद्दलच येत असतात. भगवंत हा वास्तविक सर्वांचाच कधी नष्ट न होणारा असा अक्षय साठा आहे, ठेवा आहे. पण शरीराविषयीची आसक्ती काही केल्या सुटत नाही. त्यामुळे भगवंत प्राप्ती होत नाही. योगाभ्यासाने सिद्धी आणि सामर्थ्य प्राप्त झाले की देहाला महत्व येते. तेथे देहबुद्धीचे प्रस्थ खूप वाढते. त्यायोगे अक्षय सुख प्राप्त होते. त्या भगवंताची प्राप्ती करून घेण्याऐवजी
जे सिद्धीच्या सामर्थ्याची इच्छा करतात ते मूर्ख असतात, कारण कामनेमुळे होणाऱ्या दुःखासारखे दुसरे दुःख नाही. एका ईश्वराशिवाय जी कामना करावी तिच्या योगे नाना यातना भोगाव्या लागतात. अखेर ते प्राणी पतन पावतात. जेव्हा ईश्वराचा अंत होतो तेव्हा समर्थही निघून जाते. क्षमा करा, सामर्थ्यही निघून जाते. शरीराचा अंत होतो ना तेव्हा सामर्थ्यही निघून जाते. अशा रीतीने कामनेच्या योगाने शेवटी भगवंत अंतरतो. म्हणून जो अत्यंत निष्काम आहे आणि आत्मानुभवामुळे भगवंताविषयी ज्याच्या बुद्धीचा ठाम निश्चय झालेला असतो, असा सद्गुरू भवसागर पहिल्या तीरावर घेऊन जाण्यास समर्थ असतो. म्हणजे निष्काम आहे, नाही का? म्हणजे फळाची इच्छाच करत नाही, नाही का? निष्काम कर्म करतो ना. म्हणजे भगवंताविषयी त्याला मनात तसा ठाम निश्चय आहे त्याचा, त्याच्या भगवंताविषयी त्याच्या बुद्धीचा ठाम निश्चय झालेला असतो. आता सद्गुरूचे मुख्य लक्षण हे आहे की त्याच्या ठिकाणी सर्वप्रथम विमल ज्ञान पाहिजे. सद्गुरूचे लक्षण काय सांगितले की सर्वप्रथम विमल ज्ञान पाहिजे आणि त्या ज्ञानामुळे त्याच्या ठिकाणी शाश्वत टिकून राहणारे समाधान पाहिजे. ज्ञान पाहिजे, समाधान पण पाहिजे आणि त्याची स्वस्वरूप स्थिती ही कायम टिकून राहिली पाहिजे. त्याचबरोबर तो अत्यंत वैराग्य संपन्न असावा. आता आपण विवेक वैराग्य हे समासात ऐकलेलं आहे बघा. वैराग्य संपन्न असावा व त्याची चित्तवृत्ती कोठेही गुंतलेली नसावी. त्याचे स्वधर्माचे आचरण अत्यंत निर्मळ असावे. याखेरीज तो जिथे असेल तेथे नित्य अध्यात्माचे श्रवण, हरिकथानिरूपण आणि परमार्थाचे विवरण हे चालू असावे. जेथे या प्रकारे सारासार विचार सतत होत असतो तेथेच अनेक लोकांचा उद्धार होतो. त्याच्यापाशीच नवविधा भक्ती कशी करावी हे अनेक लोकांना कळून येते व त्या भक्तीचा आधार त्यांना मिळतो. म्हणून जिथे नवविधा भक्ती केली जाते व जिथे साधनांना अत्यंत प्रतिष्ठा प्राप्त होते ते सद्गुरूचे लक्षण आहे असे श्रोत्यांनी ओळखावे. जिथे अंतरात शुद्ध ब्रह्मज्ञान आणि बाहेर अत्यंत निष्ठेने भगवत भजन चालते तेथे अनेक भक्त लोकांना समाधान मिळते. म्हणजे मनामध्ये शुद्ध ब्रह्मज्ञान आहे आणि बाहेर भगवताचे भजन चालते भगवंताचे, तर अनेक भक्त लोकांना मग समाधान मिळते. ज्या परमार्थाला उपासनेचा आधार नसेल तर तो परमार्थ निराधार होय. स्वधर्म कर्माचे निष्ठेने आचरण केले नाही तर अनाचार माजून लोक धर्मभ्रष्ट होतात. म्हणून आत्मज्ञान, वैराग्य, भगवत भजन, स्वधर्म कर्माचे यथोचित आचरण आणि नित्यनेमाने व प्रेमाने साधन, तसेच हरिकथा, अध्यात्म निरूपण, श्रवण, मनन, नीती, न्याय आणि मर्यादायुक्त आचरण. तर श्रवण, मनन, चिंतन आपल्याला सांगितले बघा किती महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येकच प्रसंग घडला नाही का, तर त्याच्यावर ह्या गोष्टी गरजेच्या असतात ना, श्रवण, मनन, चिंतन. त्यातून आपल्याला आपल्या प्रश्नांची काही चुकलं असेल तर उत्तर पण मिळतात. यापैकी एक जरी उणे असले तरी ते सर्व विपरीत दिसते. म्हणून जिथे सद्गुरू असतील तेथे वरील सर्व गोष्टी निश्चितपणे आढळतात. सद्गुरू हे अनेकांचे पालन पोषण करतात. त्यांना अनेक लोकांची काळजी असते. प्रत्येकास अधिकारानुरूप देता येईल अशी अनेक साधने समर्थ सद्गुरूपाशी असतात. आता जो साधनाशिवाय परमार्थाची प्रतिष्ठा मानतो तो लवकरच स्वतःही भ्रष्ट होतो. म्हणून दूरदृष्टीच्या महानुभावांनी
साधनास महत्व दिले आहे. जे महंत, आचार, उपासना सोडतात ते भ्रष्ट, अभक्त होतात असे दिसून येते. अशांच्या महतीला आग लावो त्यांना कोण विचारतो असं म्हटलं आहे. ज्या समुदायात स्वधर्म कर्माचा उपासनेचा अभाव असतो तेथे बहकण्यास अवसर मिळतो आणि त्या तिरस्कृत समुदायाला प्रपंची लोक हसतात. खालच्या जातीचा गुरु केला तरी तेही अयोग्य ठरते. संतांच्या सभेत जेथे ब्रह्मस्वरूपाची चर्चा चालू आहे तेथे एखादा चोर आला तर त्याची जशी अवस्था होते ना तशी त्या शिष्याची अवस्था होते. म्हणजे खालच्या जातीचा गुरु केला तर अयोग्य ठरतो. तर ते उदाहरण दिलं आहे इथं असं. त्या ब्रह्मसभेत त्याला आपल्या गुरुचे तीर्थ घेता येत नाही अथवा प्रसाद घेतला तर मग प्रायश्चित्त घ्यावे लागते. गुरुचा तीर्थप्रसाद घेतला नाही तरी कमीपणा दिसून येतो. त्यामुळे एकदम गुरुभक्ती एकाएकी क्षीण होते. गुरुची मर्यादा राखण्याचा प्रयत्न केला तर ब्राह्मण रागवतात. आपले ब्राह्मण्य सांभाळण्याचा प्रयत्न केला तर गुरूंचा राग ओढवतो. ते शोभतात. आता खालच्या जातीचा गुरु केला तर दोन्हीकडून अशी कोंडी होते. अडचण निर्माण होते आणि मग पश्चातापाची पाळी येते. म्हणून कनिष्ठ जातीतील श्रेष्ठ जातीच्या शिष्याच्या गुरुत्वाचा अधिकार नाही. तथापि एखाद्याला कनिष्ठ जातीतील गुरुची आवड उत्पन्न झाली तरी त्याने एकट्याने फक्त भ्रष्ट व्हावे. अनेक लोकांना भ्रष्ट करणे हा फार मोठा दोष आहे. आता हे विवेचन पुरे झाले. मुख्य सांगायचे हे आहे की आपल्या जातीचा गुरु करावा नाही तर निश्चितपणे भ्रष्टाचार घडतो. आता जे जे काही उत्तम गुण आहेत ते सद्गुरूंचे लक्षण म्हणून समजावे. म्हणजे ह्याच्यात जे जे काही सांगितलंय ना ते उत्तम गुण सांगितले ते सद्गुरूंचे लक्षण आहे. पण तरी सद्गुरूंची ओळख पटावी म्हणून येथे सांगितले आहे. एक नुसता गुरु तर एक मंत्र गुरु असतो. कुणी यंत्र गुरु तर कोणी तंत्र गुरु असतो. गुरु कसे असतात ते सांगितले बघा. कुणी मलविद्या शिकवणारा गुरु असतो तर कुणाला लोक राजगुरु म्हणून ओळखतात. एक कुलगुरु असतो तर कुणी मानलेला गुरु असतो. एक विद्यागुरु तर एक कुविद्या गुरु म्हणजे भलतीच शिकवण देणारा गुरु असतो. कुणी खोटा गुरु असतो तर कुणी जाती प्रमुख म्हणून गुरु असतो. तो वेळ प्रसंगी दंडही करतो. एक माता गुरु तर एक पिता गुरु असतो. कुणी राजा गुरु तर कुणी देवगुरु असतो. तर कुणी कुणी सकल कला संपन्न जगद्गुरु म्हटला जातो. तर असे 17 गुरु आहेत. याविषयी काही गुरु आहेत त्यांच्याविषयी सांगतो. एक स्वप्नात उपदेश करणारे स्वप्नगुरु असतात. तर कुणी विशिष्ट संप्रदायाची दीक्षा देणारे दीक्षागुरु असतात. एकाला प्रतिमा गुरु म्हणतात. ते मूर्तिरूप गुरु होत. कुणी आपला गुरु आपणच असेही असतात. कुणी आपला गुरु आपणच असेही असतात. ज्या ज्या जातीचा जो जो व्यवसाय उद्योगधंदा असेल ते ते शिकवणारे त्या त्या जातीचे तितके गुरु असतात. असा विचार केला असता उदंड गुरु आहेत. नाही का आपण लहानपणापासून शिकत आहोत तर सगळे नाही का म्हणजे जे शिकवतात आपल्याला ते सगळे गुरुच आहेत ना आपले. तर असो त्याप्रमाणे नाना मतांचा विचार केला असता असे असंख्य गुरु आढळून येतात. पण मोक्षदाता सद्गुरु यापेक्षा वेगळाच असतो. म्हणजे मोक्ष देणारा गुरु वेगळाच असतो. ज्या ठिकाणी सद्विद्येचे लक्षण गुण असतात व त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे जो अत्यंत कृपाळू असतो तोच सद्गुरु असतो. सद्गुरु लक्षण श्रोत्यांनी नीट जाणून घ्यावे असे श्री समर्थ सांगतात. म्हणजे ह्या समासामध्ये सद्गुरूंची लक्षणं सांगितलेली आहेत. गुरु कसे आहेत असं सांगितलेलं आहे. तर हा दुसरा समास पण संपलेला आहे. तर तिसरा समास घेऊ का पुढे?
का? हो घ्या. घ्या मॅडम, 5 वाजेपर्यंत घेऊ शकता. बर बर, चालेल. आता आपला हा दुसरा समास संपला. म्हणजे ह्या दुसऱ्या समासात कसं ना, ब्रह्मज्ञानाचा उपदेश सांगितला. म्हणजे सद्गुरु ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो, अज्ञानाचा अंधकार दूर करतो आणि जीव परमात्मा ऐक्य, म्हणजे सद्गुरु परमात्म्याला आणि जीवात्म्याला आणि परमात्म्याशी जोडतो, म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होण्यास मदत करतो, असं सांगितलं. आणि इतर सद्गुरूंची काही लक्षणे आहेत ना, ते म्हणजे गुरूंचे लक्षणे कशी आहेत ते सांगितलेले ह्या समासामध्ये, दुसऱ्यामध्ये. आता आपला तिसरा समास आहे. तर समास तिसरा शिष्य लक्षण. तर यामध्ये म्हणजे शिष्य आणि गुरु यांच्यातील संबंधाचे वर्णन केले आहे. आणि या समासामध्ये शिष्याचे लक्षण म्हणजे गुरुच्या शिकवणीचे पालन करणे, आणि गुरूंचे लक्षण म्हणजे शिष्याला ज्ञान आणि मार्गदर्शन करणे. तसेच यात सद्गुरु कोण असतो त्याचे वर्णन यामध्ये दिले आहे. सद्गुरु म्हणजे ब्रह्मज्ञानाचे ज्ञान आणि अज्ञानाचा अंधार दूर करणारा, म्हणजे जो जीवात्म्याला परमात्म्याशी जोडतो तो, असं सांगितलं आहे. म्हणजे शिष्याची लक्षणं श्रद्धा, निष्ठा. शिष्याने मग काय केलं पाहिजे, तर गुरुवर पूर्णपणे श्रद्धा आणि निष्ठा ठेवावी. किंवा मग अनुशासन, म्हणजे शिष्याने गुरुच्या शिकवणीचे पालन करावे आणि अनुशासन पाळावे. सहनशीलता असावी शिष्याकडे, म्हणजे शिष्याने संयम आणि सहनशीलता ठेवावी. स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. शिष्याने स्वतःच्या चुका आणि कमतरता ओळखण्याचा प्रयत्न करावा, असं शिष्य लक्षण इथं सांगितलंय. तर आता आपण सविस्तर जाणून घेऊया. तर श्री समर्थ म्हणतात की मागील समासात सद्गुरूंची लक्षणं बघितली आपण, आहे की नाही, विस्तारपूर्वक सांगितलंय. आता सत्शिष्य कोणास म्हणावे, नाही का, म्हणजे चांगला शिष्य कोणास म्हणावे आणि त्याची लक्षणं कोणते, हे सावधपणे आपण ऐकूया. तर सद्गुरूची प्राप्ती झाली नाही तर शिष्यास चांगला असून तो संपूर्णपणे वाया जातो, किंवा मग सत्शिष्य जर भेटला नाही तर सद्गुरू व्यर्थच जातो, व्यर्थ शिंतात, असं इथं सांगितलं आहे. तर आता बघा, उत्तम सुपीक शुद्ध जमीन आहे आणि ती शुद्ध केली, पण त्यात आपण किडके बीज पेरले, किंवा उत्तम बीज आहे पण जमीन अशी खडकाळ आहे आणि त्यात आपण बी पेरलं, तर मग दोन्ही ठिकाणी चांगले पीक येणारच नाही, असं इथं उदाहरण दिलंय. म्हणजे सद्गुरूंची प्राप्ती नाही झाली आणि शिष्य चांगला असून पण संपूर्णपणे वायाला जातो, म्हणजे त्या शिष्य सत्शिष्यच त्या सद्गुरूला भेटला नाही तर मग सद्गुरू सुद्धा व्यर्थच जातात, असं पण सांगितलंय. आणि त्याचं हे उदाहरण पण दिलंय. आता त्याप्रमाणे सत्शिष्य हा ज्ञानोपदेशात सत्पात्र आहे, पण गुरु त्याला ज्ञानोपदेश न करता मंत्र तंत्र सांगू लागले, तर त्या शिष्याचे इहलोकही सार्थक होत नाही, मग व तो परलोकही सार्थक होत नाही, म्हणजे मंत्र तंत्र सांगू लागल्याने. अथवा गुरु अत्यंत अधिकार संपन्न आहे, तो पूर्ण कृपाही करतो, पण शिष्य जर अनधिकारी असेल, म्हणजे त्याला ज्ञान प्राप्त करण्यास योग्य नसेल तो शिष्य, नाही का. गुरु अधिकार संपन्न आहे पण शिष्य तसा नसेल, नाही का, ज्ञानप्राप्ती योग्य नसेल, तर मग एखाद्या भाग्यवान पुरुषाचा मुलगा भिकारी निपजावावा तशी स्थिती होते. तसे एकाशिवाय दुसरे निरर्थक ठरते, म्हणजे परलोकीचे सार्थक दूरच राहते. म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य यांची एकाच वेळी गाठ पडली की काहीही सायास करावे न लागता दोघांची इच्छा एकदमच पुरी होते. पण याप्रमाणे जरी भूमी उत्तम आहे, बीजही उत्तम आहे, पण पर्जन्याशिवाय उत्तम पीक उगवून हाती येत नाही, तसे अध्यात्माचे निरूपण जर नसेल तर शिष्याला स्वानुभव येणार नाही, म्हणजे त्याला आत्मज्ञान होणार नाही ना. शेतात बी पेरले आणि ते उगवूनही आले, पण त्याची जर नीट निगा राखली गेली नाही तर ते फुकटच जाते ना हो.
त्याप्रमाणे साधकाने गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना जर केली नाही, तर मग त्याचं जीवन सार्थक होत नाही ना. जोपर्यंत आपल्याला हाती पीक येत नाही ना, तोपर्यंत सर्व तऱ्हेने त्याची काळजी घ्यावीच लागते. एवढेच नव्हे तर पीक आल्यावरही स्वस्त राहून चालत नाही. त्याप्रमाणे साधकाला आत्मज्ञान झाले तरी त्याने साधना करीतच राहिले पाहिजे. कारण एक वेळ अगदी पोटभर जेवलो तरी तेवढ्याने भागत नाही, पुन्हा भूक लागतेच ना हो. म्हणून भोजन सामग्री जवळच असावी लागते. म्हणून साधन आणि त्याचा अभ्यास त्यात मार्गदर्शन करणारे सद्गुरू आणि त्याच्या आदेशाचे कसोशीने पालन करणारा सत्शिष्य, सतशास्त्र विचार, सत्कर्म, सद्वासना या सर्व गोष्टी असतील तरच भवसागरातून पार जाता येते. आता सदुपासना, सत्कर्म, सत्क्रिया, स्वधर्म, सतसंग आणि नित्यनेम या सर्व गोष्टी निरंतर असतील तरच विमल ज्ञान स्थिर होते. नाहीतर लोक बळेच पाखंडाचा प्रचार करतात. म्हणजे खोट्या गोष्टीचा प्रचार करत राहतात. म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या किती महत्वाच्या आहेत बघा. सदुपासना करणे, सत्कर्म करणे, नाही का? सत्क्रिया, स्वधर्म, सत्संग, नित्यनेम. आता यात शिष्याचा दोष नसतो. हे सर्व सद्गुरूवर अवलंबून असते. कारण शिष्य अवगुणी असला तरी सद्गुरू नाना प्रयत्न करून त्याच्यात बदल घडवून आणतात. असंच शिष्य असला तरी सद्गुरूंनी प्रयत्न केल्यावर त्याच्या ठिकाणचे जे अवगुण आहे ते जाऊन त्याच्यात चांगला बदल घडून येतो. परंतु सत्शिष्याच्या योगे असद्गुरूमध्ये कधीही सुधारणा होऊ शकत नाही. कारण गुरूंना आपल्या मोठेपणाचा अभिमान असतो. त्यामुळे ते सत्शिष्याचे ऐकत नाही. या कारणामुळे सद्गुरूची अत्यंत आवश्यकता आहे. तसेच सद्गुरू भेटले तर सन्मार्गच प्राप्त होतो आणि नाही तर शिष्य पाखंड मताचे अनुकरण करू लागतो. म्हणजे खोट्या गोष्टीचा प्रसार करायला लागतो. म्हणून आत्मकल्याण साधण्याकरिता मुख्य सद्गुरूची भेट व्हावी लागते. बाकी सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. तथापि सत्शिष्याची लक्षणे आता सांगतो. आता सत्शिष्याचे मुख्य लक्षण म्हणजे सद्गुरूंच्या वचनावर त्याचा संपूर्ण विश्वास असतो व तो अनन्य भावाने सद्गुरूंना शरण जातो. आता इथे शिष्यांची लक्षणं सांगितलेली आहेत सगळे. शिष्य कसा असावा? निर्मळ असावा, आचारशील असावा, विरक्त असावा आणि आपल्या दोषांची ज्याला जाणीव आहे व त्याबद्दल ज्याला पश्चाताप वाटतो असा असावा. बघा शिष्याची लक्षणं किती छान सांगितलीत. म्हणजे शिष्य कसा असावा? शिष्य निष्ठावंत असावा, पवित्र आचरण करणारा असावा आणि सर्व प्रकारे नियमाने वागणारा असावा. शिष्य अत्यंत उद्योगी, परमदक्ष आणि अलक्ष अशा परमात्म्यावर लक्ष केंद्रित करू शकेल असा असावा. शिष्य अत्यंत धैर्यवान, अत्यंत उदार आणि परमार्थाविषयी अति तत्पर असावा. तो परोपकारी, निर्मत्सरी आणि अध्यात्म निरूपण श्रवण करताच त्यातील लक्षार्थ जाणण्याची पात्रता असणारा असावा. शिष्य अत्यंत शुद्ध, अतिशय सावध आणि अनेक उत्तम गुणांनी संपन्न असावा. शिष्य प्रज्ञावंत, प्रेमळ, भक्तानी नीतिमान असून मर्यादशील असावा. शिष्य युक्तिवंत, बुद्धिमान आणि नित्य नित्य विचार करून वागणारा असावा. शिष्य धाडशी, दृढवृत्ती आणि उत्तम कुलात जन्मलेला पुण्यशील असा असावा. तो सात्विक, भोजन तत्पर आणि नित्यनेमाने साधन करणारा साधकही असावा. गुरूंच्या चरणांनी त्याचा दृढ विश्वास असावा. शारीरिक कष्ट करण्यास तो तत्पर असावा. परमार्थ वाढावा अशी तीव्र इच्छा त्याला असावी. शिष्य स्वतंत्र, जगमित्र, सर्वगुण संपन्न आणि परमार्थास अत्यंत लायक असावा.
तो सद्विद्येच्या लक्षणाने युक्त, सद्भावयुक्त आणि अत्यंत शुद्ध अंतकरणाचा असावा. शिष्य अविवेकी नसावा, तो गर्भश्रीमंत नसावा, तर तो त्रिविध तापाने संतप्त झालेला व संसार दुःखाने दुखावलेला असावा. कारण जो संसार दुःखाने अत्यंत दुःखी झालेला असतो ना, तो त्रिविध तापाने पोळलेला असतो, तोच परमार्थ प्राप्तीसाठी योग्य अधिकारी ठरतो, असं सांगितलंय. आता ज्याने अत्यंत दुःख भोगलेले असते, त्याच्या अंतःकरणातच परमार्थ बांधतो बघा. म्हणजे दुःखातच जास्त आपल्याला ईश्वराची आठवण होत असते ना, कारण संसार दुःखामुळे त्याच्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न झालेले असते. जो संसारामुळे अत्यंत त्रासलेला असतो, त्याच्यात सद्गुरु चरणी दृढ विश्वास उत्पन्न होतो बघा. आणि त्या दृढ विश्वासाच्या बळावर तो सद्गुरूची कास घट्ट पकडतो. पण कित्येक साधक अविश्वासाने सद्गुरूची कास सोडतात. पण ते बहुतेक लोक भवसागरात बुडतात किंवा मध्येच नाना जलचर त्यांचे लचके तोडतात व ते सुख दुःखाच्या अधीन होतात. म्हणून जे दृढ विश्वास ठेवतो तो सत्शिष्य जाणावा. मोक्षाला पात्र असणाऱ्या साधकामध्ये अग्रगण्य असतो तो. जो शिष्य सद्गुरूच्या वचनाने निवालेला असतो, तोच सायुज्य मुक्तीचा अधिकारी होतो. मग तो संसारातील संकटांनीही कधीही गर्भगळीत होत नाही. सद्गुरू सद्गुरूहून देव मोठा असे ज्या शिष्याला वाटते ना, तो शिष्य खरोखर अभागीच समजावा. वैभवाच्या लोभाने किंवा सामर्थ्याच्या वेडाने त्याच्या ठिकाणी असा भ्रम उत्पन्न झालेला असतो. तर हा समाज सगून मोठा आहे. तर काय करूया मॅडम, 5 वाजले ना? पूर्ण करायचा का थांबू इथेच? नमस्कार. किती वेळ लागेल? 5 मिनिटं अजून लागेल का? नाही, 10 मिनिटं लागतील मॅडम, अजून 2 पेज आहेत. मग उद्या घेऊ ना आपण. चालेल. चालेल ना. या. धन्यवाद मॅडम. हो हो, चालेल. धन्यवाद. सर्वांनी आज ऐकून गोडसे घेतलं. जयश्री गोडसे मॅडमने खूप छान सांगितलं आपल्याला. गुरु शिष्याचं नातं, गुरु कसं असलं पाहिजे, शिष्य कसे असले पाहिजे वगैरे खूप छान रीतीने समजून सांगितले. आणि दासबोधामध्ये गुरूंबद्दल किती महत्वाच्या गोष्टी सांगितल्या ते समजले आपल्याला आज. तर खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. खूप धन्यवाद, तुम्ही शांतपणे बसून ऐकलं त्याबद्दल. धन्यवाद. तुमचे खूप उद्या खूप भेटू धन्यवाद. आता आपण परत, सकाळी 4:30ला, संध्याकाळी 4ला. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, खूप छान.